झी5नं पहिली मराठी वेब सिरीज लॉन्च केली आहे. अंधार माया या वेब सिरीज मधील कलाकारांचे मेकअप सोलापूरच्या स्टाईल मंत्राच्या मेकअप आर्टिस्ट सोनल पांचाळ यांनी केलाय. सगळ्या वेगळ्या पद्धतीचा हा मेकअप आणि या वेब सिरीज मधील मेकअप आर्टिस्ट म्हणून केलेल्या कामाबद्दल सोनल पांचाळ यांनी सविस्तर माहिती दिली. झी5 या माध्यमातून अंधार माया ही पहिली मराठी वेब सिरीज रिलीज झाली. ती लॉन्च देखील झाली आहे आणि या अंधार माया या वेब सिरीजमधील सगळ्या कलाकारांचं जे काही मेकअप आहे हे सर्व आपल्या सोलापूरच्या स्टाईल मंत्राच्या ओनर सोनल पांचाळ यांनी त्यांचं पूर्णपणे मेकअप केलेला आहे. या वेब सिरीजचा अनुभव काय होता, मेकअपच्या अँगलनी काय होता, हे सगळं आपण त्यांच्याकडून ऐकूया. मॅडम नमस्कार. या अंधार माया या सिरीजमधील तुमच्या कलाकारांच्या संदर्भातचा डायलॉग आणि ओव्हरऑल मेकअप संदर्भात काय एक्सपिरियन्स होता तो ओव्हरऑल सांगावा. मी ॲक्च्युली झी5ची जी पहिली मराठी वेब सिरीज लॉन्च झाली आहे अंधार माया, त्यासाठी मला शमिष्ठा राऊत आणि तेजस देसाई हे प्रोड्युसर आहेत ज्यांच्याकडनं मला कॉल आला होता की या सिरीजसाठी मेकअप करायला येशील का. सो मी 15 दिवस या कंप्लीट वेब सिरीजसाठी गेले होते. हा वेब सिरीजचा माझाही पहिला अनुभव होता. ही वेब सिरीज कोकणमध्ये सावंतवाडी येथे कम्प्लिटली शूट झालेली आहे. खूप नवीन मला शिकायला मिळालं, कारण आपण जे रेग्युलर मेकअप करतो, नवरीचे मेकअप असू दे किंवा डेली वेअरचे मेकअप असू दे आणि स्क्रीनवरचे पडद्यामागचे किंवा आपण जे सध्या फोनमध्ये, सध्या सगळं जग फोनमध्ये आलं आहे. सो फोनमध्ये जी आपण सिरीज बघतो, वेब सिरीज बघतोय, जी 7 तासाची मालिका असते ती कंप्लीट करायला 15 ते 16 दिवस किती कष्ट करावे लागतात, त्याच्या मागची सगळी खटपट, त्याच्या मागची मेहनत आणि दिवसात 15 ते 16 तास किंवा 17 तास काम करणं, हा सगळा मी अनुभव घेतला. मला किशोर कदम, शुभंकर तावडे, स्वप्नाली असे बरेच ॲक्टर्स जे आहेत अंधार मायामधले, त्यांच्यासोबत मला राहायला मिळालं, नवीन शिकायला मिळालं. अंधार माया या वेब सिरीजचे दिग्दर्शक होते भीमराव मुळे. त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. कसे अँगल्स असतात, कसे मेकअप्स पाहिजेत किंवा कशा पद्धतीने त्यांना लुक हवे होते. त्यांनी सगळी कंप्लिटली आधी स्टोरी सांगितली. स्टोरी सांगितल्यानंतर लुक फायनल झाले की कशा पद्धतीचे लुक करायचे आहेत आणि मग डेचे लुक वेगळे, नाईटचे लुक वेगळे आणि स्क्रीनवरचा मेकअप हा कम्प्लिटली वेगळा असतो, खूप नॅचरल. तुम्ही जर सिरीज बघितली तर तुम्हाला त्यात लक्षात येईलच. त्याच्यामध्ये जेंट्स आणि लेडीज हे सगळ्यांचे मेकअप्स केलेले आहेत मी. आणि रेग्युलर मेकअप सोडून स्पेशल एक नवीन प्रकार केला आहे, तो म्हणजे प्रोस्थेटिक, म्हणजे जे आपण ब्लडशी रिलेटेड म्हणतो, कटचे मेकअप्स किंवा लागलेलं, हे सगळे मेकअप्स मला तिथे करायला मिळाले. आणि बरेचसे शूट्स हे हॉरर सिरीज असल्यामुळे रात्रीचं शूट असायचं, म्हणजे कंप्लीट रात्र आम्ही शूट करायचो आणि दिवसा आम्हाला झोपायला मिळायचं. भरपूर शिकायला मिळालं, नवीन पद्धतीचे मेकअप्स कशा पद्धतीने करायचं असतं, किती मेहनत लागते आणि एक खूप छान अनुभव मला मिळाला. झी5च्या या पहिल्या मराठी वेब सिरीजमध्ये मला काम करायला मिळालं. 15 ते 16 दिवस मी तिथे राहिले. त्यासाठी माझ्या फॅमिलीचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, कारण त्या सगळ्यांना सोडून मी तिथे 15 दिवस राहिले आणि खूप काही मला शिकायला मिळालं. त्याच्यामुळे झी5च्या सगळ्या टीमचे शमिष्ठा राऊत, तेजस देसाई यांनी मला ती संधी दिली, याबद्दल मी खूप खूप प्राऊड फील करते. अंधार माया ही वेब सिरीज तुम्ही जरूर पहा. मराठीमध्ये आणि आता हिंदीमध्ये सुद्धा लॉन्च आहे. तर मी या वेब सिरीजसाठी काम केले, त्यासाठी मला खूप छान वाटते, खूप अभिमान आहे आणि पुढच्या बऱ्याच वेब सिरीजसाठी मी आता याच्यापुढे काम करणार आहे.